नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण आलो आहोत गिरगावातील साहित्य संघ मंदिरात. कारणही तसंच खास आहे, कारण गिरगावातील कांदेवाडीतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने एका विशेष सोहळ्याचं आयोजन इथे करण्यात आलंय. काय आहे हा सोहळा? आपण या सोहळ्यात कोणकोणते मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरांशी संवाद साधण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, स्वामी कृपा क्रिएशन्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि गिरगावातील कांदेवाडीतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठाला 8 ऑक्टोबरला 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने हा शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा 7 ऑक्टोबरच्या दिवशी साहित्य संघात आयोजित केलेला आहे. आणि साहित्य संघाचे कार्यवाह सुभाष भागवत आपल्या सोबत आहेत आणि ते मठाचे सेवेकरी सुद्धा आहेत. ते आता आपल्याला मठाच्या विश्वस्त मंडळाची ओळख करून देणार आहेत. नमस्कार. आमच्या गिरगावातील कांदेवाडी मठातील मी विश्वस्तांचा आपल्याला परिचय करून देतो. माझ्या शेजारी आहेत ते प्रशांत मुळेकर. नमस्कार. त्यांच्या बाजूला आहेत ते ओमकार मुळेकर आणि ह्या मठाचे विश्वस्त आणि चेअरमन श्रीकांत सच्चिदानंद दादरकर साहेब. आणि त्यांच्या बाजूला आहेत तेही विश्वस्त आहेत सीताराम वाडेकर सर. तर मी ह्या चारही विश्वस्तांचं इथे स्वागत करतो. धन्यवाद भागवत सर. आता मुळेकर सरांना मी असा प्रश्न पहिल्यांदा विचारू इच्छितो की मुळात 8 ऑक्टोबरचा म्हणजे उद्याचा दिवस हा तुमच्या संपूर्ण परिवारासाठी खास असणार आहे, कारण जो इतिहास या मठामागे आहे तो सगळ्यांना सर्वश्रुत आहेच. पण आज मुळेकर घराण्यातली ही कितवी पिढी कार्य करत आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं. सर्वप्रथम त्याबद्दल सांगा. सर, माझे पणजोबा गणेश बल्लाळ मुळेकर यांनी 1898 साली इथे मठात पादुकांची स्थापना केली. जसं आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे की स्वामी सुतांना अक्कलकोट स्वामींनी सांगितलं होतं की समुद्रकिनारी माझा झेंडा गाड. ती स्वामींची आज्ञा घेऊन स्वामीसू तिकडे आलेले होते. त्यांना ही जागा हे करायची होती. त्याच्यामुळे त्या पादुकांची स्थापना करण्याकरता माझ्या पणजोबांनी ही जागा घेतली आणि ती मठाला समर्पित केली. त्याच्यामुळे आज मी त्यांची 4थी पिढी आहे आणि आता माझ्यानंतर माझा मुलगा ओमकार ही 5वी पिढी झाली. त्यामुळे आमच्या हातनं अशीच स्वामींनी आयुष्यभर सेवा करून घ्यावी आणि पुढेही चालू ठेवावी अशी स्वामीचरणी विनंती आहे. आणि हे आपल्याबरोबर आणखीन एक विश्वस्त आहेत उमेश मदन. हे तसे खूप ह्याच्यातले काय म्हणतो सामाजिक कार्यातले बलाढ्य व्यक्तिमत्व आहे आणि ते यापूर्वी माजी न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि ते ह्या साऱ्याच बरोबर मठाचं आता विश्वस्त म्हणून एक कार्यकाळ चालू आहे. तर असे हे मदन सर. मठानी सामाजिक बांधिलकी अनेक वर्ष जपलेली आहे आणि करोना काळात सुद्धा महत्वाचं कार्य मठाने केले. त्याविषयी मुळेकर सर आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आत्तापर्यंत मठानी आणि मठात येणाऱ्या स्वामी भक्तांनी जे जे मठाला अर्पण केलं त्याच्यातलं जवळपास 80 ते 90% आम्ही सर्वच्या सर्व गरजूंना म्हणजे विद्यार्थींना आणि मेडिकल हेल्प म्हणून आम्ही आत्तापर्यंत दिलेली आहे. आणि आता अशाच पद्धतीचा जर ओघ चालू राहिला तर आम्हाला 100% आमची मदत अजून वाढवता येईल. स्वामीचरणी हीच विनंती आहे की जेवढी जास्तीत जास्त मदत आम्हाला मेडिकली आणि एज्युकेशन वाईज जर पोचवता आली तर ते जास्त. भावी योजना काय? भावी योजना अशा आहेत की आता सध्या मितीला मठात येणाऱ्या भक्तांचा ओघ बघता जर स्वामींनी कृपा केली आणि इच्छा झाली स्वामींना आणि जर त्यांनी मठाचा आवार वाढवला तर अजून येणारे भक्तही वाढू शकतील, अजून येणारे हेही वाढू शकेल आणि त्या पटीत आम्हाला लोकांची मदत करता येईल. आता दिवसेगणिक महाराजांच्या भक्तांची संख्या एवढी अफाट होत चाललेली आहे की आम्हाला पूर्वी असं गिरगावमध्ये फक्त गुरुवारीच महाराजांच्या मठात गर्दी असते, पण आता दर दिवशी एवढा होत असतो ना की आम्हाला वास्तू ही आम्हाला फार कमी पडते, अपुरी पडते. त्यामुळे मठामध्ये येणाऱ्या भक्तांची तशी आम्हाला इच्छा असून सुद्धा त्यांची सेवा करता येत नाही. त्यामुळे आमचा सर्व विश्वासाचा मनोदय आहे की आम्हाला मठाच्या बाजूची असलेली जागा जर आम्हाला मिळाली जेणेकरून आम्ही मठ थोडासा वाढवू शकतो. त्यामुळे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी विश्वस्त मंडळांना याच्यात काही त्यांचा हेतू नाही आहे. फक्त मठात येणाऱ्या भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता यावं, त्यांना स्वामी सेवा करायची संधी मिळावी एवढंच माफक आमचा त्याच्यामध्ये आमची अपेक्षा
आणि मुळेकर साहेबांनी सध्या आता जसं सांगितलं की मठामधले येणाऱ्या 80 ते 90% उत्पन्न आम्ही हा मेडिकल एडला देतो, गरजूंना देतो. पण याच्यामध्ये मला सांगायला अभिमान आहे की मठामधून जी मदत वैद्यकीय दृष्टिकोनातून देण्यात येते त्याच्यामध्ये आम्ही बघत नाही जात पात धर्म. आमच्याकडे भिवंडीपासून पण अर्ज येतात, कोल्हापूरपासून पण अर्ज येतात, मिरजेपासून पण अर्ज येतात, सेंट सेबेस्टियन शाळेमधून पण आम्हाला अर्ज येतात. म्हणजे इथे सर्वधर्म समभावाची संकल्पना आम्ही राबवतो आणि महाराजांची जी शिकवण आहे माणुसकी जपावी, ही माणुसकीची शिकवण, माणुसकी जपण्याची शिकवण आम्ही सर्व ट्रस्टी मिळून खांद्याला खांदा लावून आम्ही ही शिकवण पुढे चालू ठेवतो. मठाबद्दल अशी अपेक्षा नाही आहे, कारण आमच्याकडे जागाच मुळात कमी आहे. परंतु त्या तिथे रिडेव्हलपमेंट स्कीम येते, तर त्या रिडेव्हलपमेंट स्कीममध्ये सरकारने, आपल्या गव्हर्नमेंटने आम्हाला जागा मिळण्यासाठी काहीतरी करावं ही आमची इच्छा आहे आणि आमच्या भक्तांची सुद्धा ती इच्छा आहे. परंतु त्याला थोडा वेळ लागेल, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. पण एकदा जर ती आम्हाला हक्काची जागा आम्हाला मिळाली तर आम्ही आमच्या मठामध्ये भक्तांसाठी जे काय आम्हाला जेवढ्या मॅक्झिमम सोयी करता येतील तेवढे आम्ही डेफिनेटली करू. मठाचा कार्यभाग हा दिवसेदिवस वाढत चाललेला आहे, भक्तजन वाढत चाललेले आहेत आणि त्या भक्तगणांची सुद्धा त्या ठिकाणी हेळसांड होता कामा नये याच्याकडे दुर्लक्ष दिले. त्या ठिकाणी व्यवस्थापन हे आपण त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे आणि ते वाढलं पाहिजे आणि त्यांना भक्तांना त्या ठिकाणी व्यवस्थित दर्शन मिळावं अशी अपेक्षा आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी मठाने ती व्यवस्था आपण करतोच आहोत आणि करणारच आहोत. त्यासाठी भक्तांना, जे भक्त आपल्याकडे आवर्जून येतात त्या भक्तांची कुठेही छेडछाड होता कामा नये आणि या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे स्वामींचं दर्शन व्हावं ही आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चाललेले आहेत आणि ते आम्ही प्रयत्न काही काळानंतर पूर्ण करू अशी मला मनोमन भावना आहे. खरोखरच हे जे काही मनोगत व्यक्त केलेली आहेत, स्वामी कृपेनी ती सर्व मनोरथ, त्या मनोकामना पूर्ण होत ही सदिच्छा. धन्यवाद. साहित्य संघाचे कार्यवाह सुभाष भागवत आपल्यासोबत आहेत. ते अनेक संस्थांशी निगडित आहेत. भागवत साहेब, मला प्रश्न मनात एक येतो की ब्राह्मण सभेशी तुम्ही निगडित आहात, साहित्य संघाशी अनेक दशकं निगडित आहात आणि आता गिरगावातल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाशी सुद्धा तुम्ही निगडित आहात एक सेवेकरी म्हणून. तर नेमकं काय सांगाल याविषयी? नेमकं सांगण्यासारखं म्हणजे मी हे काम करत असताना यंदाच जसा आपल्याकडे हा 125वा वर्धापन दिन आहे आणि ह्याच मठाचा जेव्हा शतक महोत्सव झाला त्यावेळी शतक महोत्सवाचा कार्यक्रम पण त्यांनी इथेच घेतला होता. त्यावेळी मी फक्त नेहमी मठात, त्याचं तत्पूर्वी मठात दर्शनाला नेहमी जात असतो. पण इथे कार्यक्रम जेव्हा झाला 100वा, त्यावेळी त्यांनी जसा करमणुकीचा आज काही कार्यक्रम आहे तसं त्यावेळी करमणुकीचा कार्यक्रम म्हणून त्यांनी साहित्य संघाचं गीता गाती ज्ञानेश्वर हे नाटक त्यांनी घेतलं आणि दैवयोगाने अनेक नाटकं त्यांनी सिलेक्ट केली माझ्याकडनंच आणि त्यांनी ते नाटक घेतलं, कारण ते भक्ती मार्गातलं असल्यामुळे त्यांनी ते नाटक घेतलं आणि त्यात मी साखरे शास्त्रीची भूमिका करत होतो. त्या दिवशी प्रयोग झाला, प्रयोग चांगला झाला, लोकांची गर्दी होती, प्रतिसाद पण झाला आणि नंतर आम्हाला संघाने मानधन दिलं, मठाने जे दिलेलं होतं त्यातलं मानधन दिलं आणि मग आम्ही सगळेच नेहमीच नाटकाचा आपला पॉईंट आहे त्याप्रमाणे आम्ही केलं आणि मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला असं वाटतं की मठात इतके वर्ष जातो आणि मला जे पाकिट मिळालं होतं ना ते मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि तसं दर्शनाला जाताना ते स्वामींचं भेटीत टाकलं. मी 1-2 ठिकाणी बोललो, पण हे बोललो नाही, पण आत्ता मला जरा तू म्हणालास मी विचार केला आणि तेव्हापासून मग मी नियमित जातोच, पण जास्ती यांच्या कार्यात वगैरे मध्ये मला बोलवायला लागलं. मग त्यांच्या कार्यात मला जसं वेळ मिळेल तसा सहभाग घेत असेल. पण त्यांनी ह्या वेळेला मात्र मला सांगितलं होतं की पूर्ण सहकार्य तुम्ही मला द्या. त्याप्रमाणे त्यांच्या पहिल्या मीटिंगपासून आत्तापर्यंत मी त्यांच्याबरोबर आहे. पण लोकांसारखी अशी मला काही लोकांसारखी अनुमती वगैरे काही नाही, पण ते काम करत असताना मला कधीही अशी अडचण आली नाही किंवा चणचण भासली नाही किंवा काही काम करताना शारीरिक व्याधी किंवा असं काही नाही. म्हणजे मी तब्येत बरी नसताना सुद्धा ह्या कामाला उभं राहिलो की कुठून का ना म्हणा आपल्याला ती एनर्जी येते आणि त्याच्यातून काम करायची ऊर्जा मिळते. हेच एक माझं समाधान आहे. त्यामुळे मी ह्याच माझा बोनस समजेल, मला जी ऊर्जा मिळते ह्यांच्या कार्यातून, त्यामुळे मी ह्यांच्या कार्यात खरं म्हणाल तर रमलो आहे. खरोखरच स्वामी ती शक्ती देतात
आणि मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही सकारात्मक ऊर्जा सर्वांना लाभो ही सदिच्छा आणि भागवत सरांचे खूप खूप धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय देऊन नक्की कळवा. आणि हो, आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.